सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयामध्ये भारत सरकारच्या CRS पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे जन्म व मृत्यू दाखल्याचे काम मोठ्या प्रमाणात खोळंबले असून विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तसेच विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आयुक्त संजीता महापात्रा यांच्याकडे केली आहे। महापालिकेच्या सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयामध्ये एकूण 25 कर्मचारी कार्यरत असून दररोज सुमारे 330 ते 400 दाखला अर्ज आणि 160 ते 200 नवीन जन्ममृत्यू नोंदणी प्राप्त होतात। मात्र भारत सरकारच्या CRS पोर्टलवर लागू करण्यात आलेला वन लॉग इन वन युजर वन ब्राउझर या अटीमुळे कामाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। तसेच डाटा ऑपरेटर लॉग इनमधून जुन्या नोंदी अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने 2024 पूर्वीच्या तसेच 21 दिवसापेक्षा जुन्या जन्ममृत्यू नोंदी पोर्टलवर नोंदविता येत नाहीत। त्यामुळे सांगलीमध्ये 2208 आणि मिरजेमध्ये 1580 अशी एकूण 3788 प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत। लोकसेवा हक्क अधिनियमानुसार जन्ममृत्यू दाखले 3 दिवसात देणे बंधनकारक असले तरी पोर्टलवरील तांत्रिक मर्यादामुळे ही मुदत पाळणे शक्य होत नसल्याचे वास्तव आहे। याचा फटका विशेषतः शाळा व महाविद्यालय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध शासकीय योजनांसाठी व इतर प्रशासकीय कामासाठी दाखल्यांची गरज असलेल्या नागरिकांना बसत आहे। या परिस्थितीची दखल घेत संबंधित शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांना पत्र देऊन जन्म व मृत्यू दाखले सादर करण्यासाठी किमान 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी। तसेच राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून CRS पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आयुक्त संजीता महापात्रा यांच्याकडे केली आहे।